चल ग बाई खेळूया मंगळागौर, खेळूया मंगळागौर, खेळूया गौराईचा खेळ बाई, आनंदात नाचू गाऊ आनंदात, खेळूया मंगळागौर, खेळूया ग मंगळागौर, खेळूया. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा, सागर लाटा ग सागर लाटा ग सागर लाटा, डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा, पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. चल ग बाई खेळूया मंगळागौर, खेळूया मंगळागौर, खेळूया गौराईचा खेळ बाई, आनंदात नाचू गाऊ आनंदात, खेळूया मंगळागौर, खेळूया ग मंगळागौर, खेळूया. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा, सागर लाटा ग सागर लाटा ग सागर लाटा, डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा, पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. आधुनिक युगात महिलांना त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासोबतच त्यांना आपल्या परंपरांशी जोडून ठेवणं हे एक मोठं आव्हान आहे. व्ही मुक्ता या व्यासपीठाने हाच दुवा साधत वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात श्रावणोत्सव 2025चं यशस्वी आयोजन केलं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विमुक्ताच्या संस्थापिका नेत्रा गुजराती यांनी महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक जपणूक यांचा एक उत्तम आणि सुंदर संगम घडवून आणला. श्रावण महिन्याचं पावित्र्य आणि उत्साह साजरा करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात समूह मंगळागौर स्पर्धा, लोकप्रिय सेलिब्रिटींसोबत गप्पा आणि रंजक 1 मिनिट गेम शो सारख्या विविध कार्यक्रमांचा समावेश होता. यामुळे महिलांना मनोरंजनासोबतच त्यांच्यातील कलागुणांना व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे. या कार्यक्रमाला अभिनेत्री रसिका वाखरकर आणि लावणी सम्राट अश्मिक कामठे यांनी विशेष उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. तर या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभलेल्या माजी नगरसेविका अंजली वाळुंज आणि समाजसेवक विजय वाळुंज यांच्यासह समाजसेविका अर्चना वाळुंज या देखील उपस्थित होत्या. तर माजी नगरसेविका मीरा पाटील तसंच विविध क्षेत्रातील महिला व्यक्तिमत्वांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकवटलेल्या नवी मुंबईतील संपूर्ण नारी शक्तीला मार्गदर्शन करताना माजी नगरसेविका अंजली वाळुंज आणि समाजसेवक विजय वाळुंज यांनी नेत्रा गुजराती यांच्या कार्याची प्रशंसा करत सांगितलंय की व्ही मुक्ता व्यासपीठ केवळ मनोरंजनाचं साधन नसून महिलांच्या एकीचं आणि त्यांच्या प्रतिभेचं दर्शन घडवणारी एक चळवळ आहे. महिला सक्षमीकरणासाठी असे कार्यक्रम निश्चितच महत्त्वाचे ठरतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. श्रावणोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना लोकप्रतिनिधी वाळुंज यांनी सांगितलंय की श्रावणोत्सव 2025 हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर तो नवी मुंबईतील नारी शक्तीच्या उत्साहाचा आणि एकजुटीचा उत्सव होता. त्यांनी या यशस्वी आयोजनाबद्दल विमुक्ता व्यासपीठ आणि संस्थापिका नेत्रा गुजराती यांच्या संकल्पनेचं कौतुक केलंय. विमुक्ता या फाउंडेशन तर्फे श्रावण उत्सव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्रावण महिन्यामध्ये सण उत्सवच नाही तर आपल्या संस्कृती आणि परंपरेचं खरं तर दर्शन घडत असते आणि या ठिकाणी चूल मूल यापेक्षाही विशिष्ट अशा चाकोरीतून बाहेर पडावं यासाठी या उत्सवाचे आयोजन होत असते. अनेक पारंपरिक खेळ, लोकसंगीत या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रभावीपणे मांडले जातात. विष्णुदास भावे या ठिकाणी आज हा उत्सव श्रावणोत्सव साजरा करण्यात आला, तरी या ठिकाणी मी आयोजक असतील किंवा श्रावणोत्सवचे मुख्य आयोजक विमुक्ता नेत्रा गुजराती तसेच आमच्या नवी मुंबईचे प्राऊड अश्मिक कामठे तसेच उपस्थित सर्व कलाकार
महिला भगिनी व या ठिकाणी सादरीकरण करणारे, कला सादर करणाऱ्या सर्व महिला भगिनी व ग्रुप यांचे सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन व्यक्त करतो. भुई मुक्ता या व्यासपीठातर्फे सर्व नवी मुंबईतील महिलांसाठी विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये श्रावणोत्सव 2025 हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये महिलांनी खूप असा छान प्रतिसाद दिला आणि त्यांच्या प्रत्येक गाण्यातनं म्हणा किंवा त्यांच्या प्रत्येक कृतीतनं त्यांनी समाजासाठी काही ना काही संदेश दिलेला आहे. यावरूनच आपल्याला असं लक्षात येते की आजकालच्या ज्या स्त्रिया आहेत ते समाज जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांचं खरं तर खूप मोठं मोलाचं असं योगदान आहे. आणि त्याचबरोबर आपली जी कुठे संस्कृती लोप पावत चालली होती तिला पुन्हा आपल्या नवीन पिढीसमोर आणण्याचं काम या सर्व महिलांनी केलेलं आहे. ज्या सर्व महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला त्या सर्वांना, तसेच जे प्रेक्षक म्हणून इथे आले त्यांनी सर्वांनी खूप छान असं इथे एन्जॉय केलेलं आहे. त्या सर्वांना मी या श्रावणोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देते. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.